ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे. प्रभाग क्रमांक 1 व 8 मधील निवडणूक प्रक्रिया व आगामी मतमोजणी दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार अथवा अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने ओझर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. रूट मार्चची सुरुवात समतानगर येथून करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या तुकड्यांनी प्रियदर्शिनी शॉपिंग सेंटर, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नागेश्वर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे शिस्तबद्ध संचलन केले. संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन कंधारे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना नाशिक ग्रामीण उपअधीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी अधिक माहिती दिली. उद्या दिनांक 20/12/2025 रोजी ओझर नगर परिषद 2025च्या उर्वरित मतदानाची प्रक्रिया होत असून त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 व प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी मतदान होणार आहे. मतदानाकरिता ज्या शाळा नेमलेल्या आहेत त्या आहेत गोल्डन डेज हायस्कूल या ठिकाणी 1 जागेसाठी आहे आणि जिल्हा परिषद बाजारपेठ ओझर या ठिकाणी 4 जागांसाठी मतदान होत आहे. हे मतदान मतदारांनी अतिशय खुल्या वातावरणात आणि निर्भीडपणे करावं याकरिता पोलीस प्रशासनाने आज 2 वरिष्ठ अधिकारी, 7 सहकारी अधिकारी, 52 पोलीस कर्मचारी आणि 1 RCP प्लाटून यांच्या सहकार्याने संपूर्ण शहरामध्ये रूट मार्च घेऊन लोकांना एक विश्वास देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्याचा परिणाम जनतेमध्ये मतदान करताना कोणतीही भीती राहणार नाही अशी आमची खात्री आहे. उद्या होत असलेल्या या मतदानात गोल्डन डेज हायस्कूल या ठिकाणी परिसरामध्ये 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा बाजारपेठ या ठिकाणी 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी असे नेमण्यात आलेले आहेत. कुठल्याही शहरात मतदान प्रक्रियेच्या वेळेस कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, हुल्लडबाजी होऊ नये याकरिता स्ट्रायकिंग फोर्स निर्माण करण्यात आलेले आहेत. त्या स्ट्रायकिंग फोर्सला 1 अधिकारी, 10 कर्मचारी असे 2 स्ट्रायकिंग फोर्स राहतील. त्याचप्रमाणे 1 RCP प्लाटून हा राहणार आहे. इलेक्शनमध्ये कोणत्याही प्रकारची अफवा पसरून सोशल मीडियाद्वारे जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये याकरता एक विशेष टीम आम्ही पोलीस स्टेशनला मॉनिटर करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शहरात या निवडणूक प्रक्रियेसाठी सकाळी 6 वाजल्यापासून दिवसभर मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडून मतपेट्या सुरक्षितरित्या गार्ड रूमपर्यंत जाईपर्यंत 2 पेट्रोलिंग पथक ठेवण्यात आलेले आहेत. आज रात्री कुठेही गडबड गोंधळ होऊ नये याकरिता पोलीस निरीक्षक कंधारे साहेब व त्यांच्या टीमने आणि बाहेरून आलेल्या सर्व बंदोबस्ताच्या कर्मचाऱ्यांना आम्ही नाकाबंदी करता लावून रात्रभर आम्ही चेक पॉईंट्स ठेवून चेकिंग करणार आहोत, जेणेकरून कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये याकरता आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिरखेलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही बंदोबस्त करत आहोत. आणि ही निवडणूक प्रक्रिया, मतदानाची प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल याचा आम्हाला सार्थ विश्वास आहे. धन्यवाद. त्यांचं नाव सर